धा रा ला आ गणराज तुझला वंदितो गणराज तुझला वंदितो स्वरसुमने तुझा अर्पितो स्वरसुमने तुझा अर्पितो गणराज तुझला वंदितो टाळ मृदुंग वाजे नभी घन गरजे चमचम करीती दामिनी तोरणे हृदय ज्योतीने ओवाळितो हृदय ज्योतीने ओवाळितो गणराज तुझला वंदितो. गणपती बाप्पा आपल्या उंबरठ्यावर आहेत आणि म्हणूनच ही स्वरचित रचना आहे माझी. शब्द माझे, चाल पण मी बांधली आहे. नमस्कार, मी पराग माटेगावकर. ध्येयविणे कलाकारच्या 14व्या भागात मी तुमचं मनापासून स्वागत करतो. बघता क्षणीच तुम्हाला लक्षात आलं असेल की अत्यंत सुरेल गायकीनं, अल्पावधीत ज्या गायिकेनं लोकांच्या मनात, रसिकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आणि शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात ह्या गायिकेचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं, ती आजची ध्येयविणी कलाकार गायिका सावनी शेंडे. सावनी, नमस्कार. नमस्कार. सावनी, खूप छान सुरुवात केली आहे तू आपल्या अनौपचारिक गप्पांची. सावनी, तुझं रीतसर क्लासिकलचं शिक्षण फार लहान वयात तुझ्या आजी किराणा घराण्याच्या गायिका कुसुमताई शेंडे यांच्याकडे झालं. मग उपशास्त्रीयचं शिक्षण तुझे बाबा डॉक्टर संजीव शेंडे यांच्याकडे झालं आणि नंतर अर्थातच गाण्याची पक्की तालीम तुझी घेतलीस ती वीणा सहस्त्रबुद्धे यांच्याकडे. या सगळ्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. खूप सुंदर असा प्रवास माझा आयुष्यातला, ज्याच्यावर मी आज उभी आहे, त्या पायावर मी आज उभी आहे. आणि खूप भाग्यवान समजते मी स्वतःला की अशा एका कुटुंबात जन्म झाला जिथे सुरांची अगदी लहानपणापासून खेळायला मिळालं मला. म्हणजे बरोबरीचे कोण मित्र, तो सूरच सापडले. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने भाग्यवान की इतक्या संगीतमय घराण्यात जन्म झाला. आणि नुसता जन्म झाला नाही तर ते थोडंफार मी काहीतरी त्याच्यात आज करू पाहते. कारण का ही सगळी आजीची, बाबांची पुण्याई आहे, ती माझ्याच कामाला येते असं मला वाटतं. माझं त्याच्यात फार थोडं कॉन्ट्रीब्युशन असेल. आणि अर्थातच वीणाताईंच्याबद्दल तर काय बोलावं, कारण का विदुषी व्यक्तिमत्व, अतिशय ऋषितुल्य व्यक्तिमत्व. आणि मी लहानपणापासून किराणा गायकी शिकत होते, ज्याच्यामध्ये आपण छान असा विस्तार असतो, शांतपणा असतो, नाजूक स्वरलहरी असतात त्याच्यामध्ये आणि सुरांवर अंजारून गोंजारून प्रेम करून तो राग वाढवायचा, असं अशी एक शिकवण होती पहिल्यापासून. आणि वीणाताईंकडे एक्झॅक्टली अपोजिट, म्हणजे चांगल्या अर्थाने वेगळं, की भक्कमपणा कसा पाहिजे. मग तिथे भारदस्तपणा पण वाटला पाहिजे. भाव टाकताना सुद्धा रागात भारदस्तपणा कुठे जाता कामा नये, ते लाईटर होता कामा नये. आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या ताना, गमकेचे पॅटर्न्स, एक चुस्तपणा जो असतो क्लासिकलला अभिप्रेत, तो कसा आणावा गायकी किराण्याची ठेवून सुद्धा, हे मी वीणाताईंकडे शिकले. कारण का त्यांनी असं कधीच म्हणलं नाही की तुझं पहिलं सोड, तर ह्याच्यात आता भर घालूया आपण वेगवेगळे. मग वेगवेगळे अनवट राग असतील, तानेचे प्रकार असतील, हे मी सगळे तराण्यांचे प्रकार, कारण का वीणाताईंकडून अर्थातच तराणे खूप शिकायला मिळालं. त्यांचं डॉक्टरेट तराण्यामध्ये होतं. आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे बाबा शोभाताई गुरटूंचं शिष्य असल्यामुळे त्या सीमारेषा कशा आपण पाळाव्यात. कारण का आपण बघतो की आज लोकांना आवडण्यासाठी जर का आपण खूप सवंगपणाने गायलो किंवा एखादा राग हलका करून गायलो, एखादे भारदस्त राग असतात त्यांना उगीचच मुरक्या हरकती, जिथे दाद मिळेल, यासाठी आपण हलकं न करता कसं गावं. आणि त्यामुळे ठुमरी दादरा हा प्रांत वेगळा आहे, शास्त्रीय संगीत हा वेगळा आहे. तर दोन्हीला इक्वल न्याय कसा देता येईल आपल्याला, आणि इकडचं तिकडे न करता
दोन्हीची अभिजातता कशी जपावी हे मला बाबांकडून शिकायला मिळालं, की हे भाव क्लासिकलमध्ये येता कामा नयेत सावनी, किंवा क्लासिकलमधला एक जो ठाई आणि ठहराव आहे तो ठुमरीमध्ये फारसा अभिप्रेत नाही, अनलेस तुम्ही एखादी पूरब अंगाची ठुमरी गाताय तर त्याच्यात तू कशा हरकती नजाकती घेशील, पण ते तेवढ्यापुरतंच. क्लासिकलचं माइंडसेट वेगळा ठेव. तर हे जे मला लहानपणापासून शिकवलं गेलं की याचं महत्त्व तुला सावनी पुढेच गेल्यावर कळेल, पण हे वॉटर टाईट कंपार्टमेंट्स नाही आहेत, 1+1 2 असं होत नाही गाण्यात. पण त्यामुळेच तुझ्या मनातून तू क्लिअर राहा की तू कुठला गाणं प्रकार गातेस आणि मग त्याला तसा न्याय दे. तर त्यामुळे ते मला लहानपणापासून बाळकडू मिळाल्यामुळे मला ते पुढे सोपं गेलं. मुळात क्लासिकल फील्डमध्ये एस्टॅब्लिश व्हायला, सर्टन नाव मिळवायला किंवा गाण्यात मॅच्युरिटी यायला एक विशिष्ट वेळ कालावधी जावाच लागतो. पण तुझ्या बाबतीत तसं झालेलं नाही. तुझ्याकडे एक अल्पावधीत एस्टॅब्लिश झालेली गायिका असंच बघितलं जातं आणि ते खरं आहे. पण हे तू कसं काय साध्य केलं? मला असं वाटतं तशा अपॉर्च्युनिटीज मला मिळत गेल्या पहिल्यापासून. आणि एक होतं की स्टेजवर जाऊन काही गाजवायचा हा प्रकार नाही, तर आपण आपली साधना जी करतोय ती योग्य रीतीने जाते की नाही हे तपासायला गुरु आहेतच, पण त्याबरोबर आपल्याला लोकाश्रय मिळतोय की नाही, आणि तो जो रियाज आपला चालला आहे, ती जी आपली साधनेचा जो मार्ग आहे तो योग्य ठिकाणी पोचतोय ना, श्रोत्यांना ते आवडतं हे चाचपडण्यासाठी केवळ कार्यक्रम हे त्यावेळचा उद्देश होता. आणि अर्थात तो अजूनही आहे, कारण का आपण मला साधक राहायला आवडेल आयुष्यभर. एक कलाकार झालो किंवा त्याच्यापेक्षा एक साधक पण जपलेली माणसं वेगळी असतात आणि तसंच मला बनायला आवडेल. पण तू म्हणतोस ते बरोबर आहे बरं की एस्पेशली क्लासिकल फील्डमध्ये वेळ लागतो. पण पुन्हा एकदा ही गुरूंची पुण्याई आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत की चांगल्या चांगल्या संधी मला मिळत गेल्या. वयाच्या 10व्या वर्षी जेव्हा मला पंडित जसराज गौरव पुरस्कार मिळाला, तो खरंच खूप मोठा क्षण होता. त्याच्याही आधी 12 वर्षाची असताना राष्ट्रपती भवनमध्ये परफॉर्म केलं, किंवा त्याच्या आधी त्या दिवशीच सकाळी, म्हणजे एका दिवशी 2 कार्यक्रम होऊ शकतात हे त्या वयात मला खूप जड होतं. पण योगायोगाने त्या दोन्ही संधी मला एकाच दिवशी, 18 ऑगस्टला माझा वाढदिवस असतो, त्याच दिवशी त्या दोन्ही संधी मला मिळाल्या. हे परत एक भाग्य की सकाळी विष्णू दिगंबर जयंती समारोह जो दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो, आपल्याकडे जसा सवाई असतो तसा तिकडे विष्णू दिगंबर असतो, तर त्याच्यामध्ये एक बालकलाकार म्हणून एक नन्ही सी व्यक्ती है पुना से आई हुई असं त्यांनी मला जेव्हा सांगितलं, मला असं वाटतं या खूप गोष्टी याच्यातून मला शिकायला मिळालं. याच्यामध्ये मी कुठे पुढे गेले म्हणण्यापेक्षा मी शिकत गेले ह्या सगळ्या प्रवासात. आणि वेळोवेळी गुरूंचं मार्गदर्शन होतं की बघ हा कार्यक्रम आमच्याकडे ना, पराग मी सांगते, एक असा हे कार्यक्रम संपला की मला आपलं हुश्य होतं ना, नाही मला ते हुश्य कधी व्हायचं, दुसऱ्या दिवशीची एक बैठक असायची, आज तू झोप व्यवस्थित, आपण उद्या बोलूया कार्यक्रमांबद्दल. आणि मग कार्यक्रम झाला की एकीकडे आजी एकीकडे वडील आणि वीणाताई अर्थातच त्यांच्याकडे घरी गेले की, आणि मग हां आता आपण असं करूयात, हे व्हायला नव्हतं पाहिजे, तानेच्या व्हरायटीज अजून पाहिजे होत्या, ठहराव कमी पडला, वादी संवादी अजून दाखवायला हरकत नाही. म्हटलं 1 मिनिट मी काही चांगलं काम केलं आहे की नाही. इतकी मला सवय होती स्ट्रिक्ट वागण्याची गुरूंची. तर त्यामुळे जिथे नाती सगळी बाजूला, पण हे आजी आणि वडील वगैरे असं काही नव्हतं. ते तू हे केलंस म्हटलं. मी एक दिवशी म्हटलं बाबा त्याच्या आधी फक्त एक लाईन म्हणत जा की तू बरी गायलीस, पण हे सुधारायला पाहिजे होतं. ते म्हटलं ते तर अख्खी दुनिया म्हणेल तुला की तू बरी गायलीस वगैरे, पण आम्ही तुला हेच सांगणार. आणि त्याचं महत्त्व खरंच आज मला कळतं. मला तुला तेच विचारायचं आहे की एका विशिष्ट वयात घरी एक शिस्तीचं वातावरण असतं. तू आणि बेला दोघी चांगल्या गाणाऱ्या, तिकडे आजी गाणारी, बाबा गाणारे. मग असं कधी झालं आहे का की एखाद दिवस रियाज नाही केला, थोडी चालढकल केली, तर घरी शिक्षा वगैरे कोणी केली आहे? नाही, प्रथम पहिल्यांदा आग्रह असायचा की इतके तास रियाज व्हायलाच पाहिजे सावनिक, अमुक 4 ते 5 तास तुझा शिकण्याच्या पलीकडचा रियाज तुझा स्वतःचा तो व्हायला पाहिजे. पण अर्थातच शाळा वगैरे चालू होते, त्यामुळे ना आम्हाला असं खूप बेलाला आणि मला वाईट वाटायचं की काय सगळे होमवर्क संपल्यावर सुटतात यार ग्राउंडला वगैरे, किंवा पार्टीज. आम्ही एक बर्थडे पार्टी हा विषय आमच्याकडे कधी घरी नव्हताच, कारण का पार्टीला गेलं की तिथे मैत्रिणींबरोबर ओरडणं आलं, आरडाओरडा आला, किंवा पिकनिक्स, हे मला आठवतच नाही.
आणि तेव्हा खरंच वाईट वाटायचं या गोष्टीचं, की अरे संध्याकाळी 6 वाजता पण आपण रियाज करतोय, 8 वाजले तरी रियाज करतोय. पण मला बाबा नेहमी सांगायचं, सावनी तुला आत्ता वाटत असेल मी कठोर आहे, पण हे तू मला पुढे थँक्स म्हणशील कधीतरी आयुष्यात. आणि मी ते पदोपदी म्हणते त्यांना, कारण का तो वेळ आम्ही कंप्लीट रियाजाला दिला आणि कधी सुरांचीच गट्टी जमली ते कळलंच नाही. पण त्यामुळे असं शिक्षा वगैरे नव्हती, पण खरं सांगू तेवढा वेळचा रियाज झाला नाही. आणि त्याच्या व्यतिरिक्त एखाद्या दिवशी मी काही वेगळं केलं ना, मलाच गिल्टी वाटायचं. हे जे आपल्याला जे अपराधीपणाची भावना येते की नाही मी हे करायला पाहिजे होतं, ते पहिल्यापासून मला माझ्याच अंगी होतं असं मला वाटतं, की तो गिल्टीपणा वाटला पाहिजे. नाही तर चालतंय, एक दिवस नाही केलं तर चालतं. ते हे चालतं हा शब्द नाही आहे घरी, आमच्या डिक्शनरीत नाही आहे. तर त्यामुळे ती समज, ती जाण मला माझ्या घरूनच मिळाली. थोडक्यात काय तर बाकीच्या मित्रमैत्रिणींसारखं कॉलेज लाईफ किंवा स्कूल लाईफ एन्जॉय न करता पूर्ण लक्ष गाण्यावर फोकस तू केलंस, तशी मेहनत घेतलीस आणि म्हणूनच रसिकांच्या मनात अल्पावधीत स्थान मिळवलंस. तू एक रियाजी गायिका आहेसच, पण तुझी एक वेगळी ओळख आहे. तू स्वतः बंदिशी बांधतेस आणि त्या बंदिशी ज्या तू बांधल्या आहेस त्याची एक CD आणि पुस्तकसुद्धा उपलब्ध आहे. आणि मला वाटतं त्याचं ओपनिंग विलासराव देशमुख यांच्या हस्ते झालेलं होतं. हृदयस्वर नावाचं पुस्तक आहे माझं ते. आणि त्याच्यामध्ये आजी आणि माझ्या अशा दोघींच्याही बंदिशी आहेत. तर एक 40 बंदिशींचं पुस्तक आहे आणि त्याचा दुसरा भाग पण आमचा काम चालू आहे त्याच्यावर. पण मला असं वाटतं की पहिल्यापासून ना ज्या बंदिशीचे शब्द कळत नाहीत आपल्याला ती गायची नाही. हे आजीचं, म्हणजे आजी त्या काळातली असून मी तो काळ का म्हणते, कारण का बरेच वेळेला असं होतं ना की रागाकडे बघा, आलापी बघा, त्याच्यातली तो रागाचा स्वभाव पोचला पाहिजे, ते ग्रामर बघितलं पाहिजे, ते शास्त्र पोचलं पाहिजे. पण या पलीकडे जाऊन मग आजी म्हणायची मग आपण ख्याल म्हणून हृदयनं तर तोम तोम का नाही घेत, त्याच्यापेक्षा तिथे शब्द आहेत ना, मग त्याचा अर्थ पण लागला पाहिजे. कारण का फार मोठं गहन काव्य असं क्लासिकलमध्ये सापडत नाही. साध्या सोप्या अर्थाच्या पण स्वर वाक्यांनुसार क्लिष्ट अशा बंदिशी असतात. पण मग आधीच क्लासिकल म्युझिक लोकांपर्यंत पोचायला वेळ लागतो, अवघड आहे ते. पण मग साध्या बंदिशी का निवडून येत, किंवा अशा बंदिशी ज्या जुन्या जरी असल्या आणि त्याचा अपभ्रंश होत आलेला आहे काळानुसार, मग त्यात तेवढ्यापुरतं आपण रेक्टिफाय करून का नाही गाऊ. तर हा साधा सोपा विचार मला आजीनी अगदी लहानपणापासून बिंबवला. आणि आमच्याकडे खूप माझा अजून एक भाग आहे की डॉक्टर प्रभात्रे यांचं वास्तव्य आमच्या घरी खूप वेळा असायचं, राहायच्याच त्या. आणि त्या वयात जरी आम्हाला 10व्या वर्षी मला काय कळणार आहे की त्यांची एवढी गहन चर्चा कुठल्या जोड रागाबद्दल चालली असेल तर. पण आजी, बाबा आणि प्रभाताई यांचं जे त्रिकूट जमायचं त्यांच्या मैफलीनंतर की प्रभाताई तू आज हे केलंस, तू आज ते केलंस, प्रभामाशी तू आज हे केलंस, ते काय कमाल लागलं. पण ह्याचा सगळ्याचा पगडा कुठेतरी आपल्यावर असतो. आणि त्या स्वतः उत्तम रचनाकार आणि त्यामुळेच त्या शब्दांची जाण आणि ते शब्द काय म्हणतायत त्यानुसार पण मला असं वाटतं वेगवेगळे रागप्रदर्शन वेगवेगळ्या भावातून होऊ शकतं. कारण का क्लासिकलमध्ये ना खूप असा एक गैरसमज असतो की किंवा शास्त्रानुसार लिहिलेलं असतं, चुकीचं म्हणणार नाही, पण प्रत्येकाचं परसेप्शन वेगळं आहे. दिस इज ऑफर्ड बाय क्लासिकल म्युझिक, की एकच राग वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळ्या भावाचा वाटू शकतो. तर किंवा एकाच कलाकाराला आज मला हा भाव दिसतोय, उद्या मी दुसऱ्या कुठे गायला राग तो मला वेगळा वाटू शकतो. तर ही जर का किमया क्लासिकलमध्ये एकाच सुरावटीत घडू शकते, तर त्याच्यामध्ये बंदिशींच्या शब्दांचा पण वापर केला तर आपल्याला अजून कॅनव्हास मोठा मिळतो असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे अर्थपूर्ण बंदिशी गायचा माझा कल होताच. आणि दुसरं एक कारण मला असं वाटतं की कधी कधी असं होतं की नाही एखादी चांगल्या अर्थाची बंदिश नाही सापडत आहे, खूप सगळी पुस्तकं हे केली तरी मला मनात सारखी रचना सापडत नाही आहे, मग आपणच बांधू. किंवा एखादी द्रुत बंदिश असते, किती वेळा असं द्रुत बंदिश खूप अट्रॅक्टिव्ह असते, म्हणजे एखादी सय्या पिहरवा वगैरे रोमॅन्टिक भावातली बंदिश असते. आणि ख्याल महाशंकर महादेव, आदिनाथ वगैरे, मग ते मॅचच होत नाही. मग एकाच वेळी त्या रागात तुम्ही दोन वेगवेगळे भाव दाखवण्यापेक्षा तो एक भाव, आज लोकांकरता मी हाच की एक अध्यात्माचा भाव आहे शंकर महादेव, मग तिथे एखादी तांडववृत्ती सोहम असेल अशी बंदिश मी ऐकवते आणि त्याला साजेसा ख्याल बांधला जातो माझ्याकडून, किंवा उलटं
की ख्याल खूप सुंदर असतो पण बरोबर वेगळ्या अर्थाची द्रुत असते, मग अशा वेळी मी द्रुत बांधते. आणि कधी कधी काय होतं माहिती आहे की आपण जेव्हा रियाज करत असतो घरी एक शांत बसून स्वतःच्याच आतमध्ये डोकवत असतो रियाज करताना, तेव्हा अशी एखादी जागा एका रागात आपल्याला सापडून जाते. दरवेळी होतं असं नाही, पण अशी सापडून जाते की अरे हे मला यमनमध्ये आधी कधी का सुचलं नाही, मग ह्यालाच सेंटर पॉईंट ठेवून एक बंदिश रचली तर ती जास्ती लोकांसमोर ही स्वरलहर पोचेल, ती स्वराकृती जास्ती एनहान्स होईल, कारण की बंदिशी लोक गुणगुणतात. मग असं असेल तर का नाही, मग त्या अँगलनी बंदिशी बांधल्या गेल्या आणि होत गेल्या. मग एखाद्या बंदिशीची झलक ऐकायला आवडेल. भीमपलास रागातली बंदिश आहे मी रचलेली. कैसी ये बरखा रे तू आई रे, कैसी ये बरखा रे तू आई रे, तन मन मेरो रंग गयो धानी. वाह. कैसी ये बरखा रे तू आई रे, घन बरसे बूंदन जल अमृत, घन बरसे बूंदन जल अमृत, सुमसनल सुमसनल चले पवनवा, कैसे बरखा रे तू आई रे, तन मन मेरो रंग गयो धानी, कैसी बरखा रे तू. वाह, अप्रतिम. सावनी, गाण्याबरोबरच तुझ्यात एक वेगळी टॅलेंट आहे. तू एक कम्प्लीट आर्टिस्ट आहेस. तू गाण्याबरोबरच छान कविता करते, इंग्लिश लिहितेस. मध्यंतरी काही वर्षापूर्वी मी कुठल्या तरी कार्यक्रमात एक सावनी नावाची कविता तुझ्याकडनं ऐकली होती. ती तुझ्याकडनं इथे ऐकायला की माझी पण ती खूप आवडती कविता आहे. सावनी एक तृप्ती एक अतृप्ती असं कवितेचं नाव आहे. वा. जीवनाच्या पूर्णत्वाकडे नेणारा षड्ज, जीवनाच्या पूर्णत्वाकडे नेणारा षड्ज, तर एकीकडे अपूर्णता भासविणारा निषाद. जीवनाच्या पूर्णत्वाकडे नेणारा षड्ज, तर एकीकडे अपूर्णता भासविणारा निषाद. खूप जवळ पण तरीही दूर अंतरावरचे हे सावनी, या दोघांमुळेच मी सावनी. कधी तृप्त असते मी षड्जासारखी, कधी तृप्त असते मी षड्जासारखी, तर कधी मनात हुरहुर निषादाची. सावनी या दोघातल्या अंतरातला अर्थ जाणू पाहणारी मी सावनी. मग कधीतरी मी भानावर येते, मग कधीतरी मी भानावर येते, मी मुळेच सा तृप्त असतो याची जाणीव होते. जीवनात सुद्धा दोन्ही तितकेच महत्त्वाचे. नावावर माझ्या म्हणूनच खुश असणारी मी सावनी. वाह, क्या बात आहे, अप्रतिम. सावनी, तुझ्या गाण्यात मला एक वेगळा ॲस्थेटिक सेन्स जाणवतो. चाकोरीबद्ध त्या पठडीत तू राग कधी मांडत नाहीस. त्याची अभिजातता जपून त्यात नेहमी नवीन नवीन काही काही मिळतं. तर हा ॲस्थेटिक सेन्स तू कसा डेव्हलप केलास? पराग, मी खरंच भाग्यशाली समजते स्वतःला, कारण का आमच्याकडे ना असं कधीच मानलं गेलं नाही की हे निषिद्ध संगीत आहे, हे ऐकायचं नाही. किंवा युजली बघ, क्लासिकल जे हार्डकोर क्लासिकल गाणारे असतात ना, त्यांना उगीचंच असं वाटत असतं की लाईट म्युझिकमध्ये कमी दर्जाचं, की ते सोपं असतं. तर असं मुळीचं नाही. कारण का लताबाई, आशाबाई, किशोरीताई हे सगळे त्यांच्या फील्ड्समध्ये, मोहम्मद रफी एकीकडे तर एकीकडे भीमसेनजी, ह्याच्यात कम्पॅरिझन होऊच शकत नाही. ही फील्ड्सच वेगवेगळी आहेत आणि इतकी देवाणघेवाण चालू असते नाही एकमेकांमध्ये की एखादा आविष्कार, आपल्याला एक आवाज लावण्याची पद्धत इथपासून जरी फरक असला तरी एखादी स्वराकृती, जसं मेघमध्ये दारा रा 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 दारा ना ना, हे जुने गाणं आहे. कहाँ से आए बदरा, पण ती दा दा ना ना दा, ही जागा मला इतकी आवडली की मी मेघमल्हारमध्ये ती आवर्जून घेते. का नाही, इतकी गोड जागा. अशा अनेक प्रकारच्या देवाणघेवाण जी असते ती चालू असते. आणि त्यामुळे आमच्या घरी एका खोलीत लाईट म्युझिकचा रियाज चालू असतो बेलाचा, एका ठिकाणी माझं
भैरव चालू असतो, तोडी चालू असतो, पण याच्यात एकत्र आपण जो आनंद घेतो ना, कारण का लाईट म्युझिकमध्ये सुद्धा इतके मोठे कंपोजर्स होऊन गेले, इतके अप्रतिम शायरी लिहिणारी माणसं होऊन गेली की मला असं वाटतं ते इन्स्टिट्यूट्स आहेत. जसे इथे भीमसेनजी, केशोरीताई, प्रभा अत्रे आहेत, तसेच हे इन्स्टिट्यूट्स आहेत. तर त्यामुळे जसराजजींकडून जसं आम्हाला खूप घेण्यासारखं असतं, तितकंच मोहम्मद रफींचं गाणं मी आवर्जून ऐकते, मदन मोहनच्या संगीताचा अभ्यास करते, कारण का मला खूप आवडतो हा प्रकारसुद्धा. त्यामुळे माझ्या गाण्यात ॲस्थेटिकल सेन्स कदाचित या सगळ्याच्या जागृतीमुळे असेल. वा वा, खूप छान सांगितलंस तू. शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत याची आपापली खासियत आहे. म्हणजे एक राग सुंदर खुलवणं जेवढं अवघड आहे, तेवढंच एका गाण्याचा परिणाम 3 मिनिटात दाखवणं हे सुद्धा तेवढंच कठीण आहे. तू अनेक कार्यक्रमांची निर्मिती केली आहेस. त्यात सगुण निर्गुण, ऋतुसंगीत, संगीत सरिता असे अनेक कार्यक्रम तू आणि बेला दोघीजणी करता. विशेषतः त्या सगुण निर्गुणमध्ये गायकी अंगाने गायल्या गेलेली भक्तिगीतं आणि अभंग असतात. त्या कार्यक्रमाबद्दल थोडंसं सांग आणि अर्थातच त्याची एक झलक. नक्कीच, खूप आवडीचा विषय माझा अभंगसुद्धा. पण गंमत अशी की तिथे बेला आणि मी एकत्र पण सगुण निर्गुण करतो, पण जेव्हा प्रत्येकाच्या अवेलेबिलिटीनुसार नाही तर मी एकटीसुद्धा सगुण निर्गुण करते. त्याच्यामध्ये मला असं नेहमी वाटतं की नवीन जे आहे ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, नवीन काहीतरी घडत राहिलं पाहिजे, कारण का जे जुनं होतं ते पण कधीतरी एकेकाळी नवीनच होतं आणि ते लोकांच्या पचनी पाडण्यासाठी कार्यक्रमातून ते गायलं गेलं पाहिजे. आणि म्हणूनच काही पॉप्युलर अभंग जे आहेत, आता अबिर गुलाल आहे किंवा माझे माहेर पंढरी आहे, त्याच्याबरोबरच नवीन काही रचना ज्या मी स्वतः केल्या किंवा कोणी कोणाकरता तरी गायलेल्या आहेत, तर त्या मी या कार्यक्रमात नक्की इन्क्लूड करते नेहमी. तर त्यामुळे त्याचीच एक झलक ऐकवते. सगुण निर्गुण हाच अभंग आहे ज्याला मी चाल लावली आहे. वा. निर्गुण सगुण नाही जा आकार, निर्गुण सगुण नाही जाकार, होनी साकार, होनी साकार, तो ठेला निर्गुण सगुण, निर्गुण सगुण नाही जा आकार, निर्गुण सगुण. क्या बात आहे, अप्रतिम. शास्त्रीय संगीताच्या मैफिलींबरोबरच तू संगीताचे बाकी प्रकारसुद्धा अगदी लीलया गातेस. म्हणजे अभंग, भक्तिगीतं, ठुमरी, कजरी, होरी या सगळ्या प्रकारांवर तुझी अगदी कमांड आहे आणि याकरता तुला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. म्हणजे कर्नाटक सरकारचा बसवराज राजगुरू पुरस्कार किंवा संगीत नाटक अकादमीचा बिस्मिल्ला खां पुरस्कार, या आणि अशा अनेक पुरस्कारांनी तुला सन्मानित करण्यात आलं आहे. नेमकी तुझी काय भावना याबद्दल? अत्यंत ऋणी आहे मी की पदोपदी मला ही शाबासकी म्हणते. मी अवॉर्ड्स आणि पुरस्कार ही मोठी नावं आहेत, पण एक पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन असतं ना, अशी ही शाबासकीची थाप मी गुणीजनांकडून मिळालेली मानते. कारण का कित्येक वेळेला असं होतं की मला आपलं दिसत असतं की कला एवढी मोठी आहे, तुमच्यापेक्षा कुठल्याही कलाकारापेक्षा कला इतकी मोठी असते की खूप काही करण्यासारखं असतं, खूप काही करण्यासारखं असतं. आणि मग आपण गुरुजनांचं पाठबळ असतं, पण तरीही हे सगळं लोकांपर्यंत पोचतं आहे ना, तर त्याचं हो हे उत्तर म्हणजे पुरस्कार असं मला वाटतं. आणि तो जितके महत्त्वाचे असतात किंवा तितकंच मला असं वाटतं की त्याच्या मागे लागण्यात पॉईंट नाही की हे मला हा पुरस्कार नका नाही मिळाला किंवा तसं. अर्थात तो माझा माइंडसेटच नाही, पण वेळोवेळी ते मिळत गेले देवाच्या कृपेने आणि त्याच्यातून मला खरंच प्रोत्साहन मिळत गेलं. म्हणजे संगीत नाटक अकॅडमी अवॉर्ड असो किंवा आदित्य बिर्ला कलाकिरण युवा पुरस्कार असो, या सगळ्यांमध्ये आपण या सगळ्यांच्या तर्फे आपण लोकांची पावती, मी ही लोकांची पावती असं मानते, गुरुजनांची आहे. आणि त्यामुळे त्याच्यातून स्फूर्ती मिळत नक्कीच राहते. तुला अजून एक वेगळा पुरस्कार मिळाला आहे, तो 2018मध्ये
आणि तो वेगळ्या कारणाकरता मिळाला आहे, म्हणून मी आधीच्या पुरस्कारांमध्ये या पुरस्काराचं नाव घेतलं नाही. तुला स्टेट अवॉर्ड मिळाला आहे, तोही एका फिल्मकरता तू पार्श्वगायन केलंस म्हणून मिळाला. असेही एकदा व्हावे या नावाची ती फिल्म होती आणि त्याकरता तुला 2018मध्ये पुरस्कार मिळाला होता. त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. छान प्रवास होता तो, कारण का मी दॅट वॉज नॉट द फर्स्ट फिल्म. त्याच्याही आधी सावली फिल्म करता मी गायले होते, ज्याच्यामध्ये अर्थात बंदिशी होत्या क्लासिकलच्या. पण नंतर तप्तपदी फिल्म आली होती, त्याच्यासाठी मला मटाचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार होता. आणि त्याच्यामध्ये मी चक्क स्वप्नील बांदोडकर बरोबर एक रोमॅन्टिक गाणं पण गायली आहे. आणि बाकी सगळे वैभव जोशीच्या त्याच्यात रुबाया होत्या, 4-4 ओळींच्या गझलचे तुकडे होते. आणि त्यामुळे वेगळा चॅलेंज होता, त्याला कुठेही रिदम नव्हता. पण ते पूर्ण पिक्चरभर माझं गाण्यातून पिक्चर उलगडत जातो. त्याच्याही आधी कैरी पिक्चरसाठी गायले होते, अमोल पालेकरांनी तो डिरेक्ट केला होता. भास्कर चंदावरकरांचं म्युझिक होतं. त्यामुळे हे जे असे टप्पे उलगडे, मला असं नेहमी वाटतं की आपण कितीही प्रत्येक वेळेला माणूस वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळं उलगडत जातो की नाही. जसं आपण कायमच सिरियस नाही राहू शकत किंवा कायमच हसरं खेळतं नाही राहू शकत, तसंच गाण्यातून आपला स्वभाव दिसतो की कधी हो शास्त्रीय मी गातेच आणि तोच माझा आयुष्याचा मोठा भाग आहे. पण कधी कधी असं छान हलकं फुलकं किंवा वेगळ्या तऱ्हेचं गायलासुद्धा मला आवडतं, पण जे माझ्या पठडीत बसेल. अगदी टिपिकल रॅप पॉप मी तर आयुष्यात कधी नाही गाणार, पण एक सुंदर रोमॅन्टिक गाणी असतील किंवा ज्याला थोडा शास्त्रीय बेस आहे. कारण का असंही एखादं व्हावे ज्याला मला स्टेट अवॉर्ड मिळालं, ती ठुमरी होती आणि अवधूत गुप्तेने त्याचं म्युझिक केलं होतं. अतिशय सुंदर ठुमरी आहे ती आणि ती गातानासुद्धा मजा आली. त्यामुळे माझ्या आवडीचं काम जर का मला मिळत गेलं तर आवडेल मला. वा वा सावनी, तुला मिळालेल्या पुरस्काराबद्दल मनापासून अभिनंदन. आता मी वळतो आहे तुझ्या एका वेगळ्या अचिव्हमेंटकडे. तू एक वर्ल्ड अल्बम केला होतास, म्हणजे वेगवेगळ्या कॉन्टिनेंटमधून आर्टिस्ट सिलेक्ट केले गेले होते आणि भारताचं प्रतिनिधित्व तू केलं होतं. ती कंपोजिशन तुझी होती आणि त्याची अरेंजमेंट आपला सगळ्यांचा मित्र, प्रसिद्ध संगीतकार आणि अरेंजर अविनाश चंद्रचूड यांनी केलं होतं. त्याचं जर्मनीत ओपनिंग झालं आणि त्याचे विविध देशात कार्यक्रम झाले. या सगळ्याबद्दल सविस्तर तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल. अविस्मरणीय अनुभव होता तो. बियॉन्ड नावाची जी सिरीज आहे त्याच्यामध्ये मला टीना टर्नर, म्हणजे तिकडच्या लता मंगेशकर म्हणून आपण लोक तिला दैवत मानतात, तर अशा व्यक्तीबरोबर मला तो अल्बम करायला मिळाला. खूप छान वाटतं. पण मी एक कटाक्षाने सांगितलं होतं की मी फ्युजन नाही करणार, म्हणजे जर का ते रॉक आणि पॉप बीट्सवर आधारित असेल तर मी करणार नाही. तर म्हणलं ते आम्हाला नकोच आहे, आम्हाला शुद्ध स्वरूपाचं म्युझिक तुमच्याकडून हवं आहे, म्हणूनच तुम्हाला आम्ही बोलवतो आहे. कारण का जी प्रोड्युसर आहे त्याची रेग्युला कुर्टी, तर तिने माझं स्वित्झर्लंडमध्ये कार्यक्रम ऐकले होते. ती ऑडियन्समध्ये बसली होती आणि त्यानंतर तिने अप्रोच केलं मला, किंवा देवी आव्हान म्हणजे CD होती टाइम्स म्युझिकची, त्याच्यातर्फे ती मला अप्रोच झाली. तिने ते पण ऐकलं होतं. तर ती म्हणली मला हे सांगायचं की धर्म 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 करत बसू नका. तर सगळ्या धर्मांमध्ये काही कॉमन आयडियाज आहेत, काही कॉमन विचार आहेत आणि काही कॉमन व्हॅल्यूज आहेत. तर आपण सगळे धर्म एकत्र करून एक संगीत करूया ज्याच्यामध्ये एकच भाव असेल. म्हणलं खूप सुंदर, मी याच विचारधारणेची आहे. तर त्या म्हणल्या की इंडियाला तू रिप्रेझेंट कर, तुमच्याकडे जे कल्चर आहे ते तू कर. आणि मग असंच बोलता बोलता की तिथे कित्येक वेळा असं घडलं बरं की मी आयत्या वेळी कंपोजिशन्स स्वतः रचल्या. एकदा आम्हाला असंच बसलं असताना स्वित्झर्लंडला रेकॉर्डिंग दुसऱ्या एका गाण्याचं होतं, पण नंतर ते म्हणलं की आपण असं इन्क्लूड करू शकू का की इथे आम्ही जीसस ख्राइस्टची आई मेरी हिला खूप पूजतो, कारण का ती तर ग्रेट आहेच, पण जीससला तिने जन्म दिला म्हणून तिचं महात्म्य वाढतं. तर म्हणलं की हो आमच्याकडे गणपती आणि पार्वतीचं तसंच आहे, पण बघायला गेलं तर संस्कृत भाषेमध्ये ते खूप क्लिष्ट पद्धतीने सांगितले गे. अर्थात सुंदर आहे ते खूप, पण ते लोकांनापर्यंत म्युझिकली पोचायला इतकं साधं नाही आहे, सोपं नाही आहे. तर मग असं काय, तर मी आदल्या दिवशी रात्री चक्क हॉटेलमध्ये बसून बंदिश बांधली. दुसऱ्या दिवशी आम्ही त्याचं प्रोग्रॅमिंग केलं आणि मस्त मी माझ्या तंबोऱ्यावर गायली. त्याच्या मागे कॉयर्स खूप शांत पद्धतीने जे चर्चमध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. तर असं हे आम्ही खूप प्रकार केले तिथे. पण त्याच्यात कुठेही हार्ड रॉक किंवा वेस्टर्न बीट्सचा मारा असं काही नाही आहे. तर ते खूप सायलेंट म्युझिक आहे, कारण ते धार्मिक आहे. वा वा सावनी, क्या बात आहे. या निमित्ताने रसिकांना तुझी ही पण एक वेगळी बाजू कळली. सावनी,
माझ्या छोट्याशा रिक्वेस्टवर तू पटकन ही मुलाखत द्यायला तयार झालीस, त्याबद्दल मनापासून आभार माझ्यातर्फे आणि स्वरश्रीतर्फे. पण पुन्हा एक रिक्वेस्ट, रसिक ज्याची वाट बघतायत की या गप्पांची सांगता तुझ्या एखाद्या छान गाण्याने तू कर, असं मला वाटतं. पराग प्लीज आभार मानू नकोस, कारण का स्वरश्रीतर्फे हा तू जो उपक्रम चालवला आहेस ना, तो इतका स्तुत्य आहे की कारण का ह्याला आर्कायव्हल व्हॅल्यू असं मला वाटतं. आणि त्यामुळे म्हणूनच मी म्हणते ना की कलाकार एखादा नेहमी स्टेजवरून गाऊन घरी जातो, पण त्याच्या मागचे पुढचे विचार हे बोलल्याशिवाय कळत नाहीत. त्यामुळे कलाकाराचं अंतर्मन उलगडतं, गाणं तर असतंच. तर त्यामुळे हा मला एकूणच तुझी ही आयडिया खूप आवडली. आणि इतके जणांचे विचार आहेत ना की याला खरंच नवीन पिढी काय, सगळ्यांनी जे गाणंप्रेमी लोक आहेत त्यांनी ऐकावं मुद्दामून. आणि त्यासाठीच हा चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि राहा या चॅनलबरोबर. वैभव जोशी या माझ्या मित्राची आणि एका प्रतिभावान कवीची ही रचना आहे. आणि जणू काय हे माझंच मनोगत आहे सुरांबद्दल असं मला वाटतं. त्याला भैरवीत मी चाल लावली, ती ऐकवते. सूर जाहला ईश्वर, शब्द झाले माय बाप. सूर जाहला ईश्वर, शब्द झाले माय बाप. गीत उच्चारू लागले, गीत उच्चारू लागले, मंत्र भारला उशाप, मंत्र भारला उशाप. सूर जाहला ईश्वर, शब्द झाले माय बाप. सूर वैराग्याचा रंग, सूर निर्मोही निसंग. सूर वैराग्याचा रंग, सूर निर्मोही निसंग. शून्य झाले देणे घेणे, शून्य झाले देणे घेणे. काय पुण्य काय पाप, काय पुण्य काय पाप. सूर जाहला ईश्वर, शब्द झाले माय